नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आपण बघत आहोत या ठिकाणी 12वीच्या टेक्स्टबुकमधील इंग्लिशचे आपण लेसन बघत आहोत. त्यातला आज आपण बघणार आहोत पुढचा लेसन इंटू द वाईल्ड. इंटू द वाईल्ड या लेसनचे जे लेखक आहेत ते किरण पुरंदरे आहेत. आता हा जो लेसन आहे तो 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. आता पहिला जो पार्ट आहे तो किरण सरांच्या आयुष्यावरले जे काही अनुभव आहेत, उंबरझऱ्यामधले असतील, पिटेझरीमध्ये ते राहत असतानाचे वाईल्ड लाईफबद्दल त्यांचे जे काही अनुभव आहेत ते यांनी या ठिकाणी सांगितलेले. तिथं दिलेलं आहे बघा, सखा नागझरा बाय द किरण पुरंदरे हू इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट. हा पहिला पार्ट आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे ट्रॅव्हलर मॅगझिन्स पब्लिश बाय द लँड रोवर इंडिया अबाउट शाझजंग. तर आपण या ठिकाणी आधी पहिला पार्ट समजून घेणार आहेत. दोन्ही पार्ट आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी मिळणार आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जेव्हा लेखक म्हणजे किरण पुरंदरे जे आहेत ते जेव्हा एका जंगलामध्ये म्हणजे उंबरझऱ्याच्या जंगलामध्ये जेव्हा गेलेले होते तेव्हा ते तिथं हरवतात. हा एक्सपिरियन्स त्याने आपल्याला या ठिकाणी आपल्यासोबत काय केलेला आहे, शेअर केलेला आहे. आता ते या ठिकाणी उंबरझऱ्याच्या त्या जंगलामध्ये फिरत असताना मनसोक्त इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर बर्ड वॉचिंग केल्यानंतर त्यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ते लिहायला ते एका झाडाखाली बसले. आणि तिथं बसल्यानंतर ते थोडा वेळ त्यांच्या डायरीमध्ये त्यांनी लिखाण सुरू केलं. आणि लिखाण झाल्यानंतर थोडीशी विश्रांती झाल्यानंतर ज्यावेळी ते उठले आणि जायला निघाले तेव्हा स्वाभाविक आहे की जंगल आहे, जंगलामध्ये पालापाचोळा पडलेला आहे आणि तो पालापाचोळा त्याचा आवाजही न होता अगदी सावकाश पावलं टाकीत लेखक पुढे चाललेला आहे. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी ख्वॅक ख्वॅक असा एक आवाज येतो. आता हा जो आवाज आहे तो एका लंगूरचा आहे. लंगूर म्हणजे माकड. आणि तो जो माकड आहे, आता तुम्ही बघितलेलं आहे की माकड असतील म्हणा किंवा जे निसर्गामध्ये असणारे जे प्राणी आहेत ते भरवशाचा सिग्नल देणारे एक सॅटेलाईट म्हणू शकता त्यांना तुम्ही. त्या लंगूरने सुद्धा या ठिकाणी एक सिग्नल दिलेला आहे. त्या ठिकाणी ते लंगूर घाबरून इकडे तिकडे पळू लागले त्या मोठ्या लंगूरचा जो काही लीडर आहे त्याचा आवाज ऐकून. आणि जंगलामध्ये त्यांची पळापळ सुरू झाली. लेखकाला शंका आली, नक्कीच इथं कोणीतरी आलेलं असणार. आणि हे सगळं तिथं कोण आल्यानंतर ह्या हालचाली सुरू झाल्या तर लिओपर्ड, ज्याला आपण बिबट्या म्हणतो मराठीमध्ये, तर तो आल्यानंतर ह्या सगळ्या हालचाली सुरू झाल्या. लेखकसुद्धा या ठिकाणी अवेअर झाला आणि तो समोर जो काही रस्ता आहे त्या रस्त्याने तो चालत जाऊ लागला. आणि त्यांनी ठरवलं होतं की हे जोपर्यंत हे सिग्नल देणारे जे आवाज आहेत ते जोपर्यंत कमी होत नाही आहेत किंवा अगदी त्यांचा आवाज जो आहे त्याचा व्हॉल्यूम कमी होत नाही तोपर्यंत लेखकाने काय केलेला आहे, तो रस्ता पार करत तो चाललेला आहे. आता जेव्हा तो निघालेला आहे तेव्हा जात असताना या ठिकाणी तो रस्ता चालत असताना तिथं या ठिकाणी वेगवेगळे इतर प्राणीसुद्धा एकमेकाला सिग्नल पास करतायत आणि ते जात आहेत. आणि ते जात आहेत म्हटल्यानंतर या ठिकाणी पण बघू शकतो की त्यांच्याकडे एक सिग्नल आहे आणि ते प्राणी एकमेकांना काय करतात, आवाजाच्या माध्यमातून ते अवेअर करतायत. लेखक पुढे 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 जात राहिला आणि त्यांना अचानक एका वळणावरती आवाज कमी ऐकू येऊ लागले. परंतु जेव्हा तो त्यातून बाहेर पडला ते तिथं एक व्यक्ती काठी घेऊन उभी होती. आणि ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीबरोबर लेखक बोलला. आणि बोलणं झाल्यानंतर ती व्यक्ती राजू त्याचं नाव आहे हे लेखकाच्या लक्षात आलं. आता मात्र लेखक आणि राजू या ठिकाणी दोघंही एकत्र चालत होते. लेखक या ठिकाणी स्वतः बोलत आहेत असं आता आपण या ठिकाणी सुरू करूयात. मी आणि राजू दोघंही सरळ रस्त्याने जात होतो. एके ठिकाणी पायवाट फुटली आणि त्या 2 छोट्या पायवाटांमध्ये राजू एका रस्त्याने गेला आणि मीही एका रस्त्याने गेलो. रस्ता ओलांडत पुढे गेल्यानंतर जेव्हा मला या ठिकाणी सिमेंटचे खांब दिसले महाविकास मंडळाचे, तेव्हा तिथून एक पायवाट फुटलेली होती. लाल तपकिरी रंगाची ती पायवाट ओलांडून महूच्या झाडाजवळ मी आलो. आणि माझ्या लक्षात आलं की मी वाट चुकलेलो आहे. दुर्गट मार्ग दिसला परंतु घाईघाईने त्या मार्गावरून मी चालत राहिलो. पण एका मैदानावरती मी पोहोचलो आणि तिथं पोहोचेपर्यंत जवळजवळ अंधार हा होतच आलेला होता. मी घामाने घाबरून पूर्णपणे भिजलेलो होतो, कारण आता अंधार पडलेला आहे. आणि अशा वेळेला पुढं गेल्यानंतर आपण रस्ता चुकलोय, आपण नीट रस्त्याला जाऊन मिळू का,
ही एक शंका, आणि मग आपण इथं थांबावं का, हा एक पर्याय. त्याच्यामुळं मी माझ्यासाठी एक सुरक्षित झाड शोधू लागलो. पण मनात परत विचार आला की आपण एखादा सुरक्षित झाड शोधण्याऐवजी तेवढाच वेळ आपण जर पुढे रस्ता चालवण्यासाठी घालवला तर ते जास्त बरं होईल. माझ्याकडे 2 पिशव्या होत्या. एका पिशवीमध्ये कॅमेरा होता आणि दुसऱ्या पिशवीमध्ये जेवण होतं. भूक फार लागलेली होती, पण जेवणाची इच्छा नव्हती. आजूबाजूचं वातावरणही खूप रम्य होतं. वेगवेगळे पक्षी आवाज करत होते. परंतु आत्ता सध्या त्या पक्ष्यांचा वेगळा आवाज मला आकर्षित करत नव्हता. कारण मी हरवलोय या गोष्टीमुळे मी पुरता गांगरून गेलो होतो आणि मला पटकन माझ्या रस्त्याला पोहोचायचं होतं. असं करत करत मी साधारण एका टेकडीवरती जाऊन पोहोचलो आणि टेकडीवरून मी खाली पाहतो तर काय, एक गाव दिसतंय. आणि मला खात्री पटली की ते गाव पिटेझरीचं आहे. कारण पिटेझरीच्या गावातील जे राजीराम भालवी आहेत त्यांच्या शेतामध्ये एक कंदील दिसत होता आणि तिथंच लावलेला लग्नाचा एक लाऊडस्पीकरही. आणि कारण त्यांच्या मुलाचं म्हणजे केशवचं या ठिकाणी लग्न होतं आणि हे मला माहिती होतं. काही अंतर पुढेच असंच टेकडीवरून खाली गेल्यानंतर कुत्र्यांच्या भुंकण्याचाही आवाज ऐकू येऊ लागला. मला फार बरं वाटलं. अगदी धावत पळतच मी गावाच्या दिशेने सुसाट सुटलो आणि काही क्षणार्धात गावात जाऊन पोहोचलो. गावात पोहोचल्यानंतर मी खूप थकल्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा गरम पाण्याची आंघोळ घेतली, पोटभर जेवलो आणि एका चारपाईवरती मी आडवा झालो. विचार मनात खूप येत होते की मी आज एक खूप एक्साइटिंग अशी जर्नी केली आणि खूप मजाही आली, थ्रिलही वाटलं. परंतु आपण हरवून जाऊ शकतो असंही जंगल अस्तित्वात आहे याचं मला थोडक्यात नवलही वाटत होतं. आणि ही सगळी निसर्गाची किमया आहे, यात वेगळं काही वाटायला नको. त्याच्यानंतर आहे पुढचा पार्ट, तो म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर शाज जंग यांचा. आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफर जे शाज जंग आहेत ते त्यांचं एक स्वतःचं लॉज आहे. शिवाय ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात. त्यांचे काही शॉर्ट फिल्मसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर यांची जी काही जर्नी आहे, यांचा जो काही हा प्रवास आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून, तो कसा सुरू झाला किंवा त्यांना नावलौकिक कशामुळं मिळालं. तर एक घटना अशी होती की जेव्हा ते या ठिकाणी एका जंगलामध्ये अशीच फोटोग्राफी करत निघालेले होते, तेव्हा एका जंक्शनवरती ते जाऊन उभे राहिले. आणि ते उभे राहिल्यानंतर त्यांना या ठिकाणी एक बिबट्या या ठिकाणी दिसला. असा एक बिबट्या की जो अत्यंत म्हातारा झालेला आहे, ज्याचे सुळे पडलेले आहेत, नखंसुद्धा निघून गेलेले आहेत आणि तो म्हातारा झाल्याची सगळ्या खुणा त्याच्या शरीरावरती दिसत होत्या. आणि अगदी काहीच अंतरावरती एक तरुण बिबट्या त्याच्यासमोर उभा होता. लेखकाने आता हेरलेलं होतं की या दोघांच्यामध्ये लढाई होणार, परंतु नाईलाजानं त्याला तिथून जावं लागलं कारण अंधार पडणार होता. दुसऱ्या दिवशी लेखकाने येऊन तिथंच पाहिलं तर जो तरुण बिबट्या होता, तो तरुण बिबट्या त्या खडकावरती बसलेला होता आणि त्याच्या तोंडातून रक्त ठिपकत होतं. लेखकाने जाणलेलं होतं की जे व्हायचं तेच झालेलं होतं, कारण आता इथून पुढे त्या संपूर्ण भागाची जी सत्ता आहे ती त्या तरुण बिबट्याच्याकडे आलेली होती. प्राण्यांच्या मध्ये सुद्धा या गोष्टी असतात, ही गोष्ट लेखकाने हेरली. लेखकाने त्या दरम्यानचे जे काही फोटो घेतलेले होते त्या फोटोमुळे एक वेगळाच नावलौकिक शाज यांना मिळाला आणि तिथूनच यांच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर लेखकाने या ठिकाणी एका ब्लॅक पॅन्थरच्या संपूर्ण जीवनपटाचं चित्रीकरण या ठिकाणी स्वतःच्या कॅमेरामध्ये चित्रबद्धित केलेलं आहे. त्या ब्लॅक पॅन्थरचं नाव लेखकाने साया असं ठेवलेलं आहे आणि जो बिबट्या होता त्याला स्कारफेस असं नाव त्यांनी दिलेलं आहे. आता या जीवनपटाचं पूर्णपणे निरीक्षण करताना लेखक एक अनुभव सांगतो की मला सायाकडून शिकायला मिळालं की पेशन्स म्हणजे काय असतात, सहनशीलता काय असू शकते, ही त्या प्राण्याकडून लेखकानं अनुभवली. आणि हळूहळू लेखकाचं आणि त्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असताना त्या पूर्ण वन्य प्राण्यांबरोबर त्याचं एक स्वतःचं बॉन्डिंग तयार झालं. आणि त्यानंतर त्यांची सुरू झाली नागरहोलचा एक प्रवास. नागरहोल एक असा परिसर की जिथं वन्य प्राण्यांच्या बरोबर अगदी जंगलाच्या जवळच एक छोटंसं गावही वसलेलं आहे. पण त्या गावकऱ्यांच्या मध्ये आणि त्या वन्य प्राण्यांच्या मध्ये सतत मतभेद असतात आणि त्यामुळं तिथले गावकरी जे आहेत ते अगदी क्रूर मार्ग अवलंबतात त्या प्राण्यांना आपल्या हद्दीमध्ये येण्यापासून. म्हणून या शाजने या ठिकाणी एक नवीन योजना चालू केली. त्या योजनेअंतर्गत त्यांनी संपूर्ण जंगलाला या ठिकाणी काय केलेलं आहे, बफर झोन त्या ठिकाणी तयार केला
आता हा बफर झोन नेमकं करतो काय, तर बफर झोन म्हणजे संपूर्ण जंगलाला तारेचं एक मोठं कुंपण की ज्याच्यातून प्राणी बाहेर येऊ शकणार नाहीत आणि गावही सुरक्षित. आणि वरून काय की त्या गावामध्ये किंवा त्या जंगलामध्ये जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना गाईड करण्याचं कामसुद्धा आजूबाजूचे गावकरी करतात, कारण त्या प्राण्यांच्याबद्दल माहिती, आजूबाजूच्या जंगलातली माहिती, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत याचं ट्रेनिंग गावकऱ्यांना दिलेलं असतं. माडेगौडा नावाच्या एका व्यक्तीनं आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलेलं आहे की पूर्वी जेव्हा हा बफर झोन तयार झालेला नव्हता तेव्हा वन्य प्राण्यांनी त्याच्या पूर्ण गावाचं किंवा त्याचं शेतीचं नुकसान इतकं केलेलं होतं, परंतु आज याच वन्य प्राण्यांची माहिती सांगून आम्ही त्याच्यापेक्षा 10 पटीनं पैसे मिळवत आहोत. म्हणजे ही जणू काही त्यांनी परतफेडच केलेली आहे. तर अशा प्रकारे शाझनी या ठिकाणी वन्य प्राणी आणि मनुष्यवस्ती किंवा मनुष्यांचे जे काही विचार आहेत त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची सांगड घालण्याचा त्यांनी खूप छान पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढं सुद्धा त्यांनी त्यांचा हा प्रवास चालूच ठेवलेला आहे. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांनी स्वतः एक अनुभव सांगितला, तो म्हणजे की वन्य प्राण्यांच्याकडून शिकता येण्यासारखी सगळ्यात विलक्षण गोष्ट आणि अनुभव जर कोणता असेल तर तो हा आहे की सहनशीलता किंवा पेशन्स, संयम जो आहे तो मला या प्राण्यांच्याकडून शिकायला मिळाला. आय होप की तुम्हाला हा लेसन समजलेला असेल. जर तुम्हाला कळाला असेल तर तुम्ही माझ्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.